निसन गायला म्हणू लिसन तुम्ही म्हटलं का वाईट बोलली हो निसन म्हणलं शायर साहेब गायला म्हणू ते निसन तुम्हाला पण हिरोईन मी आणि तुम्ही पाहिजे कोणा काढ अरे वा इकडे बा माया करा दार भरायचं आहे शायर साहेबांचे तोंडाची मोजणी करायची नाही कच 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 करायची नाही बाहेर सांगून राहिले आणि मेरी मुलगी काय म्हणजे माझंच खरं तुम्हाला माहिती आहे माझी सवय कशी आहे म्हणायचं आहे मायना पूछी का मायना पूछी अलग से तुमने बताया गलत से मायना पूछी अलग से तुमने बताया गलत से इसमें कोई मेरी जबरदस्ती नहीं ये तो तुम्हारे दिमाग की कमजोरी है ये तो तुम्हारे दिमाग की कमजोरी है अरे तुम क्या बताओगे सही तुम क्या बताओगे सही तुम क्या बताओगे सही आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का चिरंजीव शाहीर सूरजची नवघरे का कमी आहे का जी पुरी म्हणजे एक से म्हणजे बाप से बेटा सवाई अशी गोष्ट आहे आणि अख्खी म्हणजे पूर्ण फॅमिली यांच्या क्षेत्रामध्ये आहे का कमी आहे का वर्चस्व बापा 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 भावी इकडं काकाही मग का म्हणून तर म्हणतो शाहीर साहेब खोटं नाटक सांगू नका नाही जमलं नाही बोला बिलकुल नो टेन्शन मी का मारणार आहे तुम्हाला लग्न व्हायच्या आधी नाही ना मर्डर केलं असतं एक दोन करून वापस असतं चल मरशील मला काय टेन्शन नाही म्हणून असतं माझ्या भाषी आहेत माझ्या मागे उभे पण तुले काय मारू का आता बसून मारणार नाही बिलकुल आणि महाराजांच्या ज्ञानाच्या वाऱ्याने मारून शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणायचं आहे खोटं नका तुम्ही सांगू नका झाले
फैला है, चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पडा है. 3च वर्ष झाले पण झेंडा बहुत मोठा लागला आहे जागोजागी. सांगितलं मग एका भाषेमध्ये शायरीच्या क्षेत्रामधला अजगर साप ह्या डोम्याना हो सगळ्यात मोठा किंग कोब्रा. हो एकाचे कार्यक्रम नाही सुर 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 चंदाचा पताच नाहीये अजिबात. हो ग बाई अंधार अंधार कोटी लोकांना दिसत नाही ह्या पायनं अजगर हा चित्त शायरी क्षेत्रातला डोम्याना गया डोम्या कोब्रा. तर या शायरांना पुरे शायरा गिरून खाऊन टाकले एकाचा पताच दिसून नाही राहिला नाही का. एवढा मोठ्या शायराशी दुय्यमचा सामना म्हणून म्हणायचा है की चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है, चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है. सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है, सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है. और मेरे सवाल का जवाब देना बराबर शायद सूरज जी बराबर, मेरे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश है, हर एक किसी की ख्वाहिश है. आणि काय म्हणायचं आहे आता प्रश्न तुम्हाला लक्षात ऐकायचा आहे. असा महान होऊन गेला मोठ्या गुरुचा मोठा चेला, गुरुच्या आज्ञेसाठी नरक प्राशन केला, गुरुच्या आज्ञेसाठी केला. एक गुरु होता आणि शिष्य होता. तर त्या गुरुला म्हणजे शिष्याला वाटलं की मला माझ्या गुरुची आज्ञा पाळायची आहे, मला माझ्या गुरुची आज्ञा पाळायची आहे. म्हणून तो शिष्य प्रामाणिकपणे आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणायला बसला म्हणते गुरु मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, तुम्ही सांगा म्हणजे तुमची आज्ञा काय आहे, मी पडायला तयार आहे. तर तो गुरु म्हणतो दादा रे माझी काही अपेक्षा नाही आहे रे, माझी काही अपेक्षा नाही आहे, पण माझी अशी म्हणजे माझी पत्नी म्हणते माझ्या पत्नीची काहीतरी अपेक्षा आहे. कशी पत्नीची अपेक्षा म्हणजे माझी पत्नी म्हणते की मला एक वस्तू पाहिजे. अरे बापरे एक वस्तू पाहिजे. तर ती वस्तू म्हणते बाबू तू आणून देशील का. तर तो शिष्य एवढा आज्ञाकारी असतो, एवढा आज्ञाकारी असतो की तो तीही वस्तू गोष्ट मानतो. म्हणते ठीक आहे गुरु की मी गुरु माऊलीची वस्तू आणून द्यायला तयार आहे, गुरु माऊलीची वस्तू आणून द्यायला तयार आहे. तर तो शिष्य त्या गुरु माऊलीची वस्तू आणून द्यायला जातो. तर त्याला ती वस्तू मिळते पण वस्तूच्या ऐवजी त्याला शेण खावं लागते. शेण वस्तू मिळते तर त्या वस्तू ऐवजी त्याला शेण खावं लागते तेव्हा ती वस्तू मिळते. तर शाहीर सूरजची नवघरे तो शिष्य कोणता, तो गुरु कोणता आणि ती वस्तू कोणती, त्या वस्तूसाठी त्या शिष्याला शेण नरक प्राशन करावं लागते. अशी कोणती वस्तू आहे जिच्यासाठी शेण खावं लागते. अरे बाबा पुस्तक खोटं बोलून मी माझ्या घरून सांगितलं उत्तर नाही पुस्तक आहे माझ्याकडं. तर त्या पुस्तक मध्ये ते गुरु कोणता तो शिष्य कोणता आणि ती वस्तू कोणती ज्या वस्तूला शेण खावं लागते नरक ते नाव सांगा. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे गुरुच्या आज्ञेसाठी
शिष्य कोणता, गुरु कोण, आणि ती वस्तू कोणती, ज्या वस्तू आपल्याला शेण प्राशन करायला लागलं ती वस्तू कोणती, हे तुम्हाला तुमच्या रणमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की ना बकवास करणे आये हम ना करणे आये है ताल का बेटा, ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा, तो इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. भाई साहब मैं तुझे पर फुल है कॉन्फिडेंस.